नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय सुपर एल निनो मुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे। काय सुपर एल निनो मुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय सुपर एल निनो मुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आणि भविष्याची सोयाबीनच्या बाजार भावाची दशा आणि दिशा जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर या ठिकाणी आपल्या सर्वांचा होणार आहे 100% फायदा। तर चला मित्रांनो, तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर। काय सुपर एल निनो मुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार भाव। पण सुपर एल निनो काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, यंदाच्या वर्षी एल निनो शब्द हा तुमच्या कानी पडला। एल निनो म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती की ज्यामध्ये आपल्या देशामध्ये पाऊस हा कमी पडला आणि पुढच्या वर्षी मित्रांनो पुन्हा एकदा एल निनो असण्याची शक्यता आहे। आणि यामुळेच या एल निनोला सुपर एल निनो असं म्हटले गेले। म्हणजे काय की जेव्हा 2 वर्ष कंटिन्यू एल निनो राहतो त्याला सुपर एल निनो असं म्हणतात। आणि मग या सुपर एल निनो मुळे पुढच्या वर्षी म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात काय तेजी दिसणार का? तर लक्षात घ्या, आपल्याकडे एल निनो असला म्हणजे जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचे मुख्य उत्पादक देश ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटिना इकडे ला निना असतो। म्हणजे आपल्याकडे पाऊस कमी पडला तर जिथं सोयाबीनचं उत्पादन होतंय तिथं धुवाधार पाऊस पडतो, म्हणजे जागतिक सोयाबीन उत्पादन प्रचंड वाढणार। यामुळे सुपर एल निनो आला तर सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची अजिबात शक्यता नाही। आणि असा विचार देखील करू नका की सुपर एल निनो येईल भविष्यात 5,500 ते 6,000 सोयाबीनचा बाजारभाव राहील। लक्षात घ्या, मी सांगतो 5,200च्या वर सोयाबीनचा बाजारभाव पार जाण्याची अजिबात शक्यता नाही। म्हणून तुम्ही एक काम करा, सोयाबीनचा बाजारभाव 4,800च्या वर दिसला की तिथून सोयाबीनची विक्री सुरू करा आणि तिथे 25% विका आणि तिथून 100-200च्या प्रत्येक तेजीवरती आपण 25% सोयाबीनची विक्री करावी, ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी 100% फायदा। पण एकदा सोयाबीन विक्री करू नका एवढीच तुम्हाला कळकळीची नम्र विनंती। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझे प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।